नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील तासात आपण कला या संकल्पनेवर ढोबळमानाने चर्चा केली होती। आज आपण कला या संकल्पनेची व्याख्या तयार करूया। स्वतःच्या अनुभवातून म्हणजे स्वानुभवातून प्राप्त केलेले ज्ञान त्यासाठी अनुभव मात्र स्वतःचे हवेत। स्वतःच्या अनुभवातून प्राप्त केलेले ज्ञान आणि भावभावना स्वानुभवातून प्राप्त केलेले ज्ञान आणि भावभावना इतरांपर्यंत पोहोचविण्यासाठी केलेल्या सौंदर्यपूर्ण निर्मितीला कला असे म्हणतात। यामध्ये महत्त्वाच्या शब्दांकडे लक्ष द्यायचं आहे। अनुभव स्वतःचे हवेत, त्यातून ज्ञान प्राप्त केलेलं हवं, त्या ज्ञानाच्या अनुभवाच्या अनुषंगाने व्यक्त केल्या जाणाऱ्या भावभावना आणि त्या इतरांपर्यंत पोहोचविण्यासाठी केलेली सौंदर्यपूर्ण निर्मिती म्हणजे कला होय। ही व्याख्या डोळ्यासमोर ठेवून आपल्याला कलेबद्दलची चर्चा आता करायची आहे। आता अशी ही सौंदर्य निर्मिती जी आहे ती कशी घडून येते त्यावर थोडा विचार केला पाहिजे। सौंदर्यपूर्ण निर्मिती ही सहज प्रवृत्तीच्या अंतःप्रेरणेतून व्यक्त होते किंवा साकारली जाते। थोडक्यात ते आतून आलं पाहिजे। मला काहीतरी करायचंय आणि जे करतो त्याच्यावरती आपलं नितांत प्रेम असायला हवं। कुठलंही काम करताना त्या कामात आपला जीव ओतण्याची प्रवृत्ती असली पाहिजे। अशा रीतीने जर एखादी कृती केली तर ती निश्चितच सौंदर्यपूर्ण निर्मिती म्हणून साकारली जाते किंवा व्यक्त करता येते। मग अगदीच हातात पेन्सिल घेऊन तुम्ही कागदावर काढलेलं एखादं सहज चित्र असेल तुमच्या आवडीचं, किंवा तुम्ही एखादा विषय घेऊन लेखणी हातात घेऊन लिहिलेली कथा असेल किंवा निबंध असेल, जे काही आहे ते काम करताना तुमचे स्वतःचे अनुभव, मिळविलेलं ज्ञान आणि ते व्यक्त करताना स्वतःच्या भावभावनांची त्याला जोड देणं, यातून या सहज प्रवृत्तीतून म्हणजे आतून मला अमुक गोष्ट सुंदर करायची आहे हा ध्यास जेव्हा आपल्या मनी असतो तेव्हा अशा प्रकारची सौंदर्यपूर्ण निर्मिती घडून येते आणि ती त्या त्या क्षेत्राशी संबंधित कला म्हणून गणली जाते निर्विवादपणे। तर आता आपण या कलेच्या निर्मितीच्या मुळाशी कोणते घटक असतात
त्याच्यावर चर्चा करूया. कला निर्मितीस कारणीभूत घटक किंवा कलेच्या निर्मितीच्या मुळाशी असलेले घटक असं पण म्हणता येईल. तर या कला निर्मितीच्या मुळाशी असलेले घटक किंवा निर्मितीस कारणीभूत असलेले घटक म्हणजे हे ते 4 मुद्दे आहेत किंवा पैलू म्हणा, फार तर त्याला घटक म्हणू शकतो आपण. पहिला घटक आहे कलाकाराची कल्पकता. कुठलीही सौंदर्य कृती करताना त्याच्यावरती कल्पना केली पाहिजे आणि आपल्या कल्पकतेचा वापर केला पाहिजे. त्यानंतर संवेदनशीलता. प्रत्येक क्षेत्रातला कलाकार, कलावंत हा अत्यंत संवेदनशील असतो. किंबहुना संवेदनशील व्यक्तीच ही उत्तम कलाकार बनू शकते. म्हणून संवेदनशीलता कुणाची? कलाकाराची. त्यानंतर भावनाशीलता किंवा भावनाशील वृत्ती. आणि शेवटचा मुद्दा आहे कलाकाराचं कौशल्य. हे ते 4 घटक आहेत की ज्यामुळे ती कला निर्मिती घडून येते. कलाकाराची कल्पकता, संवेदनशीलता, भावनाशील वृत्ती आणि कौशल्य हे कलेच्या निर्मितीच्या मुळाशी असलेले घटक किंवा कला निर्मितीस कारणीभूत असलेले घटक असतात. तेव्हा हे आपल्याला विसरायचं नाहीये. ही संकल्पना चित्र परीक्षेला देखील विचारलं जाऊ शकतं. त्या अनुषंगाने आपण हे आपल्या वहीमध्ये काढून ठेवावं. आपण थोडं पुढे जाऊया. कलेचे सर्वसाधारणपणे 2 प्रकार. दृक कला आणि ललित कला किंवा अंगिक कला. आता या दोन्हींचा आपल्याला बारकाईने अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. दृक्कलेचं जर उगमस्थान बघितलं तर आपल्याला प्रागैतिहासिक इतिहासापर्यंत जावं लागतं. उगम प्रागैतिहासिक कालखंडापासून. आता त्यातही पुन्हा प्रागैतिहासिक कालखंडाचे 3 टप्पे आपल्याला विचारात घ्यावे लागतील. आपण तुर्तास दृक्कलेमध्येच आहोत. मी बाकीचं पुसून टाकतोय. पुन्हा तिकडे जाऊ आपण. आता हे 3 टप्पे कोणते प्रागैतिहासिक कालखंडाचे? तर पुरापाषाण, मध्यपाषाण आणि नवपाषाण युग.
पुरापाषाण युगाचा कालखंड जर पाहिला तर साधारणपणे अंदाजे इसवी सन पूर्व 5 लक्ष ते इसवी सन पूर्व 50,000 हा पुरापाषाण युगाचा कालखंड आहे। मध्यपाषाण युगाचा कालखंड इसवी सन पूर्व 10,000 ते इसवी सन पूर्व 7,000 आणि नवपाषाण युगाचा कालखंड जो आहे तो इसवी सन पूर्व 7,000 ते इसवी सन पूर्व 2,500 अलीकडचा आहे। तर दृक कला ही चित्र आणि शिल्पांच्या माध्यमातून गुहा, वेगवेगळ्या जगभरातील गुहांमध्ये केव्स जी शिल्प आहेत ही त्याची उदाहरणं म्हणता येतील दृक कलेची। तेव्हा चित्रे आणि शिल्पे ही दृक कलेची उदाहरणे म्हणता येतील ती आपल्याला जगभर गुहांमध्ये आपल्याला आढळून येतात। तर ही आपण घेतली दृक कलेबद्दलची माहिती। उदाहरणे दृक कलेची, चित्रकला आणि शिल्पकला। तर आता आपण ललित कलेचा विचार करूया। किंवा अंगिक कला। या कलांचा संबंध दैनंदिन जगण्याशी येतो। आता आपण बघूया कलेच्या परंपरा। लोककला आणि अभिजात कला। अशा दोन परंपरा आपल्याला बघता येतील। आता लोककला ह्या अश्मयुगीन कालापासून अस्तित्वात असल्याचं आपल्याला इतिहासातून समजतं आणि अखंडितपणे चालत आलेली ही परंपरा आहे। अश्मयुगापासून
चालत आलेली किंवा सुरू असलेली परंपरा, लोककला. तर अभिजात कला ही प्रमाणित नियमांच्या चौकटीत बंदिस्त आहे, म्हणजे यासाठी नियम केले गेले. अभिजात कला ही प्रमाणित नियमांच्या चौकटीत बंदिस्त आहे, मात्र लोककला ही अश्मयुगापासून अखंडपणे चालत आलेली एक परंपरा आहे. आता लोककलेचा संबंध हा रोजच्या जगण्याशी आहे. पुढचा मुद्दा मी इथेच लिहितो. अश्मयुगापासून अखंडितपणे चालत आलेली परंपरा दैनंदिन जगण्याशी किंवा रोजच्या जगण्याशी या कलेचा संबंध तर इकडे अभिजात कला ही आत्मसात करण्यासाठी दीर्घकालीन प्रशिक्षण घ्यावं लागतं. प्रशिक्षणाची आवश्यकता असते. तर अशा रीतीने आपण कला म्हणजे काय, कला निर्मितीच्या मुळाशी असलेले घटक, कलेचे साधारण दोन प्रकार, दृक्कला आणि ललित कला. दृक्कलेचा इतिहास हा पुराश्म, पुरापाषाण, मध्यपाषाण आणि नवपाषाण कालखंडापर्यंत आहे. त्याचे नमुने आपण जगभर बघू शकतो. गुहांमधील शिल्पांमधून. कलेच्या दोन परंपरा, लोककला आणि अभिजात कला, आणि त्यातील फरकाचे मुद्दे यावर आज चर्चा केली. पुढील तासाला आपण भारतातील कलेच्या परंपरा आपण विस्ताराने बघूया.